सातारचे खासदार उदयनराजे यांनी शरद पवारांची सातारच्या पत्रकारांसमवेत दिल्लीमध्ये जाऊन भेट घेतली। उदयनराजेंचं तिकीट फायनल असल्याचे संकेत यावेळी शरद पवारांनी दिलेत। माढा मतदारसंघ शरद पवारांनी कदाचित फायनल केल्यामुळेच उदयनराजेंना सातारमधून शरद पवारांनी ग्रीन सिग्नल दिल्याचं बोललं जात आहे। एकूणच आपण पाहतोय उदयनराजेंनी अशा प्रकारे दिल्लीमध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि याच भेटीच्या पार्श्वभूमीवर किरण मोहिते आमचे प्रतिनिधी अधिक तपशील देत आहेत। किरण, काय म्हणायचं या भेटीचे संकेत? सध्या आता राजकीय वातावरणामध्ये नवीन घडामोडी घडत आहेत आणि दिल्लीमध्ये शरद पवारांची जी उदयनराजेंनी भेट घेतली आहे यामध्ये उदयनराजेंना तिकीट सातारातून मिळणार का याच्यावरती चर्चा झालेली आहे आणि शरद पवारांनी सातारासाठी त्यांना एक ग्रीन सिग्नल दिलेला आहे, त्यांना तिकीट देण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे। अगदी, आणि किरण, याच पार्श्वभूमीवर वेळोवेळी आपल्याकडून अशीच तपशीलवार माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। त्यामुळे एकूणच आपण पाहतो या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। बघूयात पुढची बातमी। रॉबर्ट वाड्रा यांची सलग तिसऱ्या दिवशी ईडी मार्फत चौकशी होणार आहे। मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणी त्यांची आज या ठिकाणी साधारण सकाळी 10:30च्या सुमारास चौकशीला सुरुवात होणार असल्याचं कळत आहे। त्यामुळे आता तिसऱ्यांदा ईडी मार्फत अशा प्रकारे रॉबर्ट वाड्रांची या ठिकाणी चौकशी होणार आहे। या चौकशीचा आजचा तिसरा दिवस आहे। तर साधारण सकाळी 10:30च्या दरम्यान ईडी कार्यालयात त्यांच्या या चौकशीला सुरुवात होईल। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आपण पाहतोय दोनदा कसून चौकशी ईडी मार्फत करण्यात आलेली आहे, मात्र तरी देखील समाधान न मिळाल्यानं आज तिसऱ्या दिवशी या ठिकाणी रॉबर्ट वाड्रांची या ठिकाणी चौकशी होणार आहे। तर एकूणच 2 दिवस खरं तर अनेक तासांच्या चौकशीनंतर आज पुन्हा एकदा रॉबर्ट वाड्रांची चौकशी होणार असून याच पार्श्वभूमीवरती प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी एक तपशील देत आहेत। प्रशांत, आपण पाहतोय तिसऱ्यांदा ईडी मार्फत चौकशी होती वाड्रांची। बरोबर, आजचा तिसरा दिवस आहे रॉबर्ट वाड्रा यांच्या चौकशीचा। सोनिया गांधी जावाई आहे आणि ते काल पहिल्या दिवशी त्याच्या प्रियंका गांधी सोबत होत्या। काल देखील प्रियंका गांधी त्यांना ईडी कार्यालयात सोबत घेऊन जाताना आलेले आहे। पण महत्वाचं म्हणजे त्याच्यात हातून बघितलं पहिल्या दिवशी 4 टप्प्यांमध्ये साधारणतः चौकशी झाली। काल देखील जवळपास 5 ते 6 टप्प्यामध्ये चौकशी झाली। त्यामध्ये खास करून लंडन मधील जी जमीन आहे आणि लंडन मधील जे वास्तू आहे त्या संदर्भात त्यांना माहिती विचारण्यात आली। याच्या यामागे कुठले काय सोर्स ऑफ इन्कम आहे हे देखील विचारण्यात आलं आणि सोबतच काल देखील ज्या पद्धतीनं गुडगाव मधील जमीन असो, ज्या पद्धतीनं एका वास्तू विषयाकडून जवळपास 300 पट जो फायदा मिळालेला आहे त्या संदर्भात विचारण्यात आला की आपला हा फायदा कुठल्या आधारावर मिळालेला आहे। त्यानंतर सोबतच आज देखील त्या संदर्भातली इत्थंभूत माहिती, इतर जी जमीन आहे आणि इतर जे मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरण आहेत त्या संदर्भात आज सुनावणी होण्याची शक्यता आहे। खास करून चौकशी होईल। चौकशीमध्ये सर बघितलं आपण जर ईडीला यांचे सर्व जबाब पसंत आले नाही किंवा ज्यादा योग्य वाटले नाही तर ते होऊ शकतं आज ईडी कायदेशीर कारवाई करण्याची देखील शक्यता आहे। नक्कीच, आणि प्रशांत, या चौकशी संदर्भात वेळोवेळी अशीच आपल्याकडून माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।